हा व्हिडिओ पाहून तुमच्या लक्षात आलं असेलच की जंगलतोड केल्यामुळे हे सर्व प्राणी आणि पक्षी बेघर झाले। ही बातमी आहे तेलंगणाच्या काचा गचिबोली या 400 एकर जंगलाची। या जंगलामध्ये अनेक प्राणी, पक्षी, तलावे आणि तलावामधील इंडियन स्टार टॉर्टोइस सारखे रेअर प्राणी तसेच 2 बिलियनहून अधिक जुना मशरूम रॉक नावाचा एक दगडी आहे। 2024 ला सुप्रीम कोर्टाने ही जागा फॉरेस्ट लँड नाही असा निकाल दिला होता। याच निकालाच्या आधारे तेलंगणा इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशनने 400 एकर जंगल साफ करण्याचा निर्णय घेतला का तर एका आयटी पार्कच्या उभारणीसाठी। यामुळे राज्याला 50,000 कोटींची इन्व्हेस्टमेंट मिळेल असं त्यांचं म्हणणं होतं। या विरोधात 1 मार्च पासून हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले। त्यामुळे पोलिसांकडून त्या विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करण्यात आला। याचे खूप सारे फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले, त्यामुळे हा विषय आणखी चिघळला। 2 एप्रिलला तेलंगणा हायकोर्टाने हे वृक्षतोड थांबवण्याचे आदेश तेलंगणा सरकारला दिले। आता या जंगलाच्या पुढे काय होईल ते 7 एप्रिलला समजेल। फक्त डेव्हलपमेंटच्या नावावरती वृक्षतोड करणं हे कितपत योग्य आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा।